श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। तर कार्ड उलटे झालेले आहे बहुतेक। श्री स्वामी समर्थ। थँक्यू, तुम्ही माझ्या चॅनेलला खूप सपोर्ट देत आहात। कमेंट करून माझ्या काही रीडिंग तुम्हाला रेझोनेट होत आहेत ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगत आहात। मला खूप 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 छान वाटत आहे, कारण मी माझ्याकडून तुमच्यासाठी काहीतरी चांगली बातमी पिक होत आहे। तुम्हाला काहीतरी गायडन्स मिळत आहे, तुमच्या आयुष्यात काहीतरी तुम्ही चांगलं करावं असं या रीडिंगमधून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। आणि सॉरी, कारण माझ्या इथे मी जिथे राहते ते एक खेडेगाव आहे। आमच्या इथे कोंबड्यांचे प्रमाण जास्त आहे, शेती आहे, त्यामुळे तुम्हाला काही आवाजांचा डिस्टर्ब होत असेल, थोडासा तुम्हाला त्याचं थोडं ॲडजस्ट करावं लागेल, कारण पक्ष्यांचा प्राण्यांचा आवाजसुद्धा आपल्यासाठी खूप चांगला असतो। त्यांची एनर्जी आपल्याला खूप चांगली असते, आपल्याला ती एनर्जी खूप पॉझिटिव्ह एनर्जी देत असते। माझ्या मांडीवर आत्ता सध्या मनी माऊ बसलेला आहे, ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला। हे मनी माऊ ते मला सोडून कुठं जात नाही, आता बसलेलं आहे इथे। पाऊस खूप पडत आहे। चला, मी तुमची एनर्जी सांगते। द मजिशियन रीडिंग आहे कशाची? 3/12/21-30 या जन्मतारखेची जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठी ही रीडिंग होत आहे, त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे। त्यांनी ही रीडिंग शेवटपर्यंत बघा, आणि रीडिंग मॅच होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की। आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला येणारी प्रत्येक व्हिडिओ अपलोड लवकरात लवकर होऊन जाईल। आणि एनर्जी जर मॅच तुम्हाला झाली तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक गोष्टी होत असतील तर मला त्यातच आनंद आहे। हा एक मिनटं, तुम्हाला कार्ड्स दिसत नाही आहेत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। वाव, साक्षात आई साहेब आलेले आहेत, परमेश्वर आलेला आहे, कुलदेवी आलेली आहे। माझी कुलदेवी माझ्यासोबत आहे, तुमचीही कुलदेवी तुमच्यासोबत आहे। ज्यांना तुम्ही ज्या व्यक्तिमत्वाचे आहात त्यांची एनर्जी पिक झालेली आहे, कारण तुम्हाला स्वतः एक ब्रह्मांडाचं तुम्हाला कवच आहे। स्वतः तुमची कुलदेवी तुमच्यासमोर आहे। चला, मी आधी तुम्हाला साईन्स सांगते, यामध्ये कोणत्या साईन्स आलेल्या आहेत। मेष, वृश्चिक, कर्क, वृषभ, ही 4 साईन्स यात दिसत आहेत। आणि तुमची एनर्जी मी सांगते। पहिला एनर्जी घ्या आधी, कारण एनर्जी मी तुम्हाला सांगते। तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीने कितीही अपेक्षा, म्हणजे कितीही त्रास दिला, तुम्ही कितीही त्रास दिला, कितीही तुम्हाला वेदना दिल्या, तर तुमची पॉझिटिव्ही इतकी असते की तुम्ही साक्षात परमेश्वराला सांगत असता की माझं कर्म माझ्यासोबत आहे, जे आहे ते देवानं मला दिलेलं आहे। कुणीही किती काही केलं तरी माझा देव माझ्यापासून माझ्या काही गोष्टी हिरावून घेऊ शकत नाही। जे आहे देवा, तुझं तू बघ, जे कोणी केलं असेल, मला त्रास दिला असेल, तुझं तू बघ, मला यात पडायचं नाही आहे, मला यात काही गुंतायचं नाही आहे, तुझं तू सगळं। एनर्जी ही अशी तुमची एनर्जी आहे। वादविवाद थोडाफार दिसत आहे तुमच्या आयुष्यात, वादविवाद जास्त दिसत आहे। कोणीतरी मित्रमंडळी, जॉबच्या ठिकाणी, घरात काहीतरी वातावरण तुमचं असेल, या ठिकाणी तुमचं वादविवाद होत असेल,
वादविवाद होतोय. आत्ता सिच्युएशन तुमची हीच आहे की तुम्ही वादविवादामध्ये आहात. एक जॉबच्या ठिकाणी आपले जे बॉस असतात त्यांच्याशी सुद्धा तुमचं काही गोष्टी जमत नाही आहेत किंवा तुमच्या त्या तुम्हाला जसं हवं तसं तिथं तुम्हाला ॲडजस्ट करता येत नाही आहे किंवा तुमचे बॉस तुम्हाला तिथं ॲडजस्ट करून घेत नाही आहेत. तुमच्या काही गोष्टी सिच्युएशन तुमच्या अशा आहेत आणि फॅमिलीमध्ये सुद्धा आपल्यावरती मला तर लेडीजची पण एनर्जी दिसत आहे. कुणाच्या सासूबाई असतील किंवा मोठे व्यक्ती कोण असेल ते तुम्हाला त्रास देत आहे. तुम्हाला त्यांच्यापासून त्रास होत आहे. तुम्हाला त्या एका आपलं हक्क जो आहे ते तुम्हाला देण्यापासून नकार करत आहे. तुम्हाला एका निगेटिव्ह एनर्जीमध्ये ठेवण्याचा विचार करत आहे. तुम्हाला माहीत आहे की तुमचा अधिकार आहे, तुम्हाला कधी ना कधी तर दिला पाहिजे. पण ती तुमच्या वरची जी व्यक्ती आहे, तुमच्या घरात जी मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला असं वाटत आहे की ह्या व्यक्तीला मी काही मिळू देणार नाही, मला या व्यक्तीला काही मिळून द्यायचं नाही आहे, ह्या व्यक्तीला मी काही देऊ म्हणजे वर्चस्व हे मिळूनच देणार नाही, असं त्या व्यक्तीची भूमिका आहे. आणि तुम्ही इतके नाराज आहात, इतकं शांत आहात की तुम्हाला असं वाटत आहे की मला तर इथं राहायचं आहे, पण यातून मी बाहेर पडू शकत नाही, इथून मी कुठे जाऊ शकत नाही. कारण मला किती दिवस मी असा त्रास सहन करू, किती दिवस मी या एनर्जीमध्ये राहू. कारण हे एनर्जी अशीच दिसत आहे. कुणाला रेझोनेट होत आहे यांनीसुद्धा ही एनर्जी घ्या. राशीनुसार जन्मतारीखसुद्धा आहे आणि राशीसुद्धा आहेत. ह्या राशींनासुद्धा ही एनर्जी मॅच होत आहे. आणखी अजून एक पर्सन असा आहे की त्या व्यक्तीला एक राजासारखं आयुष्य जगायचं आहे. एक खूप मॅच्युरिटी, एक चांगलं आयुष्य, एक चांगलं पर्सन म्हणून एक सरकार जसं असतं, एखादं निवडून आलेला व्यक्ती कसा असतो त्यासारखं तुम्हाला एक आयुष्य जगायचं आहे. पण तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी एक काळी जादू आहे जी तुमच्यापर्यंत आहे. आत्ता सध्या ती निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत आहे, पण तुम्ही त्या निगेटिव्हिटीला न डगमगता आजही तोच प्रयत्न करत आहात की मला ते परमेश्वराकडून हात जोडून मागून घ्यायचं आहे, मला ते हवं आहे, मला ते पाहिजे आहे, मी ते करणार आहे. मला कोणतीही शक्ती, मला कोणतंही वाईट शक्ती किंवा व्यक्ती कोणता मला यापासून अडवू शकणार नाही. भले तो जॉब असेल, एखादे घरचा कोणता निर्णय किंवा वर्चस्व तुम्हाला हवं असेल ते सुद्धा तुम्हाला जर हवं असेल ते सुद्धा एनर्जी इथं दिसत आहे. ते सुद्धा तुम्ही मिळवण्याच्या एका जिद्दीत आहात. एक पुढं जाऊन काहीतरी कौशल्य करण्याच्या जिद्दीमध्ये आहात. कोणीतरी बिझनेस करण्याच्या याच्यामध्ये सुद्धा बिझनेस करून पुढे काहीतरी नवीन करण्याच्या जोरामध्ये ते सुद्धा तुमची एनर्जी इथं दिसत आहे. असं वाटत आहे तुम्हाला की मला कितीही स्ट्रगल करायला लागू दे, कितीही प्रयत्न करायला लागू दे, पण मी तिथपर्यंत पोहोचणार आणि मला जे हवं आहे तो शिखराचा डोंगर जो आहे ते मी गाठणार आणि मी तिथवर जाऊन माझं सगळं स्वप्न पूर्ण करणार. हे फक्त करणार इथपर्यंत येऊन थांबलेलं आहे. स्वप्न तुमची खूप आहेत. तुम्ही परमेश्वराला हात जोडून सगळ्या गोष्टी प्रे करत आहात, मागत आहात, पण फक्त मागून आणि स्वप्न बघून हे इथवर तुमचं स्वप्न थांबलेलं आहे. आत्ता चालूची सिच्युएशन तुमची हीच आहे. आणि कुणाच्या बाबतीत असं सुद्धा आहे, प्रेग्नेन्सीसाठी प्रॉब्लेम आहेत, कुणाचे अबॉर्शन होत आहे, कुणाला प्रेग्नेन्सी राहत नाही आहे, कुणाला पहिलं मूल आहे, पहिलं एक मूल आहे, पण दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहण्यासाठी त्रास होत आहे. कुणाचे 3 अबॉर्शन झालेले आहेत. कुणाला आत्ता प्रेग्नेन्सी हवी आहे. ती व्यक्ती इतकी त्रासात आहे की त्या व्यक्तीला असं वाटत आहे की मला का प्रेग्नेन्सी कन्सीव्ह होत नाही. त्यांनी IVFपर्यंत जाण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. नॉर्मल होत नाही असं सुद्धा त्यांना फील झालेलं आहे, पण त्यांचं अजून कन्फर्म नाही आहे की आपण जाऊन IVFच केलं पाहिजे असं सुद्धा नाही आहे. पण ते कंटाळल्यामुळे नॉर्मल कन्सीव्ह होत नाही आहे ना, त्यामुळे त्यांनी निर्णय असा घेतलेला आहे की कदाचित आपण IVF केल्यानंतर तरी आपल्याला
म्हणजे संतानप्राप्तीचा काहीतरी योग आपल्या नशिबात येईल. अशी सुद्धा काही लेडीज आहेत, त्यांना हा प्रॉब्लेम आहे. कुणाला 3 वर्षाचा आहे, कुणाला 6 वर्षाचा आहे. 3 वर्ष 3 वर्षाचा जास्तीत जास्त 3 वर्षाचा दिसत आहे. त्या व्यक्तीला खूप त्रास होत आहे प्रेग्नेन्सीपासून. हे सुद्धा एनर्जी पिक होत आहे. स्ट्रॉंगली आहे ही एनर्जी, कारण 3 नंबरची जन्मतारीख आपण आत्ता ह्या रीडिंगमध्ये घेतलेली आहे आणि 3 नंबरचं कार्डसुद्धा आलेलं आहे. प्रेग्नेन्सी दाखवत आहे, लव्ह मॅरेजचे दाखवत आहे. जास्त चान्सेस लव्ह मॅरेजचे सुद्धा दिसत आहेत. कुणाला लव्ह मॅरेज करण्याचे किंवा त्यांच्या आयुष्यात एक नवीन पार्टनर आहे, पण त्याला ते त्यांच्या माइंडमध्ये असं चाललेलं आहे की त्या व्यक्तीसोबत आपण लव्ह मॅरेज करावं, पण ते करावं इथपर्यंतच आहे. त्याच्यानंतर सक्सेस होणं हे अजून पुढचा स्ट्रगल तुमचा आहे. अजून ते सक्सेस नाही आहे, पण तुम्ही त्या रिलेशनमध्ये आहात. तुम्ही खूप आनंदी आहात. तुम्हाला त्या समोरच्या पार्टनरकडून खूप सपोर्ट मिळत आहे, आनंद मिळत आहे. तुम्ही त्या व्यक्तीमध्ये भारावून गेलेला आहात. तुम्हाला त्या व्यक्तीसोबत काहीही कसल्याही परिस्थितीत लव्ह मॅरेज करायचेच आहे. काही गोष्टींमध्ये सिच्युएशन अशी आहे, फॅमिलीसुद्धा कास्ट मॅरेज कास्टचा काहीतरी इश्यू असल्यामुळे ते जमत नाही. कुणाचा असा इश्यू आहे की दोघांचा एज गॅप हा दिसत आहे. एज गॅप जास्त असल्यामुळे हे नातं कुठंतरी इनबॅलेन्स होत आहे, असं सुद्धा पिक होत आहे. पण या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडून एक नवीन दोघांचा सपोर्ट घेऊन तुम्ही तुमच्या लाईफला एक नवीन वळण देणार आहात, नवीन एक संधी देणार आहात, नवीन एका नात्याला त्या नवीन रस्त्यावरती घेऊन जाणार आहात. मागचा सगळा जो एपिसोड आहे, जे नातेवाईक आहेत, कुणाचे मुलीकडचे मुलाकडचे कोणीही अदरवाईज आपले मित्र सर्कल वगैरे कोणीही असेल, त्यांना तुम्ही मागे टाकून तुम्ही तुमचा मार्ग दोघे निवडणार आहात, असं सुद्धा यामध्ये सिच्युएशन दिसत आहे. यामध्ये दिसत आहे. अजून एनर्जी मी तुम्हाला सांगते. कुणाचे तरी असं स्वप्न आहे, घर बांधण्याचं स्वप्न जास्त आहे. घर बांधायचं आहे. पैशाचा प्रॉब्लेम जास्त आहे. लग्न, शेतीसाठी काही गोष्टींची कमतरता. अजून यामध्ये एनर्जी अशी दिसत आहे, विहीर, बोरवेल याची सुद्धा यामध्ये एनर्जी जास्त दिसत आहे. यासाठी त्यांचा बॅलन्स अजून नाही आहे. पैशाकडून काही गोष्टीचा काही गोष्टी त्यांचा, कारण या गोष्टी जमीन खरेदी वगैरे काहीही असल्या, या गोष्टीला पैसा हा जास्त महत्त्वाचा असतो. ह्या पैसा त्यांच्याकडं अजून अपुरा आहे. त्या सिच्युएशनपासूनपर्यंत ते अजून पोचलेले नाही आहेत, पण त्यांचं स्वप्न आहे की हे सगळं त्यांनी करावं, हे त्यांच्या आयुष्यात परत यावं, अशी त्यांची ही पण एनर्जी दिसत आहे. आणि दुसरी अजून एनर्जी अशी दिसत आहे, खूप दिवस झाले, कमीत कमी 40 वय 35 वय असं वय दिसत आहे. अशा व्यक्तींचा लग्नाचा इश्यू जास्त दिसत आहे. अशा व्यक्तींचे लग्न जमत नाही आहे. ते खूप टेन्शनमध्ये आहेत, ते खूप त्रासात आहेत. ते कोणही असेल, त्यांच्या आयुष्यात येणारी कोणतीही व्यक्ती असेल, त्यांच्याशी ते लग्न करायला आतुरतेने तयार आहेत, पण त्यांच्या आयुष्यात तो योग जुळून येत नाही आहे. योग हा येत नाही आहे. त्यामुळे ते डिस्टर्ब तर नाही आहेत जास्त, पण येणाऱ्या कधीही भविष्यात कधीही आले, कोणताही योग आला तर त्या सिच्युएशनला ते पटकन आपल्याकडे खेचून घेऊन एक नवीन आयुष्य सुरुवात करण्याच्या तयारीमध्ये आहेत. ही एक एनर्जी इथं पिक झालेली आहे. आता ही एनर्जी ज्यांना मॅच झालेली आहे त्यांनीही आता पुढची रीडिंग बघा, कारण तुमच्या आयुष्यात आता मेजर चेंजेस होणार आहेत. ज्यांना हे प्रॉब्लेम्स होते, फक्त स्वप्न त्यांनी बघितलं होतं पण ते कंप्लीट अजून व्हायला
अवधी आहे. अशाने ही पुढची रीडिंग बघा. येणाऱ्या वर्षाच्या आत 8 महिन्यात बरोबर हे गोष्टी सगळ्या तुम्हाला सक्सेस होणार आहेत. 8 महिन्याच्या आत ह्या सगळ्या गोष्टी सक्सेस होणार आहेत आणि 1 वर्षात याला एक जस्टिस मिळणार आहे, एक नवीन ग्रोथ मिळणार आहे, एक नवीन आयुष्याला एक तुमच्या एक बॉन्डिंग मिळणार आहे, एक चांगलं क्रेडिट मिळणार आहे. त्यानंतर तुमचं आयुष्य इतकं वेगाने धावणार आहे, वेगाने वेग घेणार आहे तुमच्या आयुष्याला की ते आता परत कधी थांबणार नाही. वेग घेऊन पुढं जाणार आहे की ते परत मागे तुमच्या आयुष्यात काय होतं हे तुम्ही कधीच बघत नाही, कधीच बघणार नाही, कधी थांबणार नाही. तुमच्या आयुष्यात तुमच्या कुलदेवतेची तुम्हाला साथ आहे, तुमच्या कुलदेवतेची तुम्हाला साथ आहे. कुलदेवता म्हणजे तुमचा गुरु बळकट असणे गरजेचे आहे आणि हा गुरु तुम्हाला खूप खूप बळकट आहे. तुम्ही श्रावण महिना आता संपणार आहे, त्या अगोदर आपल्या कुलदेवतेच्या ओटी भरून तिला नारळाचा नैवेद्य एक नारळ अर्पण करून, नारळ ओटी अर्पण करून, दहीभाताचा नैवेद्य करून तिला आपल्या पूर्ण मनोकामना व्हाव्यात, तुझी सगळी इच्छा पूर्ण करून घे, माझ्याकडून हे सगळं तुला अर्पण करत आहे असं म्हणून तुम्ही आपल्या कुलदेवतेला एक नक्की खूप मी मनापासून सांगत आहे, माझ्या तोंडून हे शब्द येतात म्हणजे उगाच येत नाहीत. नक्की तुम्ही तुमच्या कुलदेवतेला जाऊन तुम्ही ही प्रार्थना करा. येणाऱ्या 8 महिन्याच्या आत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी स्वप्नात ज्या आहेत त्या प्रत्यक्षात उतरलेल्या तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या आपल्या गुरु बळकट करा. गुरुची तुम्हाला साथ आहे, पण ते स्वप्नात जे आहे ते सत्यात उतरण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला जाऊन नामस्मरण करून, देवीची ओटी भरून, देवीला दहीभाताचा नैवेद्य करून, तिला गारणं घालून, तिच्या पुढे नाक घासून, तिला तुम्ही प्रार्थना करून, तिला सगळं तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर करून, तिला सांगून येणाऱ्या 7-8 महिन्याच्या आत माझं हे काम झालं पाहिजे, माझी आई तू आहेस, तू माझ्या कुळाचं रक्षण करत आहेस, माझा गुरु तू आहेस, असं सगळं बोलून तुम्ही तुमच्या देवीला जाऊन तुम्ही ओटी भरून तुम्ही तुमच्या गुरु बळकट करणे हे जास्त खूप गरजेचं आहे. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी कवर होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. फक्त तुम्ही तुमच्या गुरुला बळकट करा. तुमच्या कुलदेवतेला जाऊन तुम्ही नामस्मरण करून तुम्ही तुमच्या कुलदेवतेला एकदा तरी जाऊन या. अमावस्येच्या आत, अमावस्येनंतर जरी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जरी आला, 8 महिने किंवा ह्या 1 वर्षाच्या आत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर आलेला असेल तर नक्की तुम्ही तुमच्या कुलदेवतेला जाऊन नारळ ओटी भरून जो काही मानपान तुम्ही करत असाल, पूर्वज तुमचे करत असतील, तो मानपान करून तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करून नक्की या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ठीक आहे, थँक्यू. आई कुलस्वामिनी तुमचे सदैव भलं करू दे, तुमच्या पाठीशी राहू दे, तुमच्या बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. श्री स्वामी समर्थ.